नमस्कार मंडळी, मी आर.जे. रुपाली सर्व रसिकांचे स्वागत करते. रसिको, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्याची इच्छा असते. अनेकदा लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण यशाच्या अगदी जवळ आल्यावर हिंमत गमावतात. यशाच्या मार्गावर पुढे जाणे सोपे काम नाही मंडळी. जीवनात तेच लोक यश मिळवू शकतात जे काही छोट्या गोष्टीची खूप काळजी घेतात. या छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्या आयुष्यातील मोठं ध्येय गाठण्यास मदत करतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? दीर्घायुष्य होण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण अनेक उपाय करताना दिसतात. एवढंच नाही, योग्य आहार आणि वर्कआउट यासारख्या गोष्टींचाही समावेश करतात. असं केल्याने मंडळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही राखण्यास मदत होते. या धकाधकीच्या जगामध्ये संपूर्ण दिवस एखाद्या मशीन प्रमाणे राबल्यानंतर शरीराची काळजी घेण्याची गरज असते. आतापासूनच शरीराची काळजी घेतली तर वाढत्या वयातही फिट अँड फाईन राहण्यास मदत होते. जर आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्याचाही सामना करावा लागतो. रसिको, अशातच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. जगात जितक्या वेगाने लोकसंख्या वाढली आहे ना, तितक्याच वेगाने कामाचा ताण, तणाव, नैराश्य आणि दुःखाची कारणे वाढलेत. जिकडे पाहाल तिथे जगण्यासाठी शर्यत सुरू आहे आणि नात्यातील ताणतणाव यामुळे लोक त्रस्त झाले. मंडळी, प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अडचणी येतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यामुळे नेहमीच दुःखी राहावं. जर तुम्ही आनंदी राहिला तर तुमच्या जीवनातील समस्या आपोआपच त्या सुटतील. म्हणूनच आनंदी राहण्यासाठी मंडळी संधी शोधणे महत्वाचे आहे. यामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक दृष्ट्याही फायदा होईल. मंडळी, कडक शिस्त ही यशाची महत्वाची गुरुकिल्ली आहे. ही एक गुणवत्ता आहे ज्या व्यक्तीला त्याच्या उच्च कार्यक्षमतेची क्षमता आणि यशाकडे जाण्यास मदत करते. ध्येय निश्चित केल्यावरच पूर्ण शिस्तीने ते साध्य करायला सुरुवात करावी. शिस्त तुम्हाला तुमचा वेळ व्यवस्थित कसा सांभाळायचा हे शिकवते. याद्वारे तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेता. आणि त्यानंतर येतात ते म्हणजे तुमचे सकारात्मक विचार. नकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जातात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही कठीण परिस्थितीशी लढायला शिकता. सकारात्मक विचार तुम्हाला आतून धैर्य देतो. मंडळी, जीवनात यश मिळवण्यासाठी नैतिक मूल्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला सामाजिक, मानवतावादी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून संतुलित वाटतं. या भावनेने तुम्हाला आंतरिक शुद्धता जाणवते. व्यक्तीचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन सुधारण्यात नैतिकता महत्त्वाची भूमिका बजावते. कोणत्याही प्रकारच्या कपटापासून स्वतःला नेहमी दूर ठेवा आणि प्रामाणिकपणे वागा. मंडळी, इतरांबद्दल नेहमी सहानुभूती आणि दयाळूपणाची भावना ठेवा. मंडळी, चुकांमधून शिकणे आणि पुढे जाणे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. चुका तुम्हाला अनुभव देतात, ज्याचा उपयोग करून तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकला नाही तर त्या चुका पुन्हा पुन्हा कराल. रसिको, चुका तुम्हाला सांगतात की पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आता चुकांमधून शिकून तुम्ही लवकर यश मिळवू शकता. जेव्हा माणूस शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असतो तेव्हा त्याचे आरोग्य उत्तम आहे असे म्हटले जाते. उत्तम व निरोगी आरोग्याची व्याख्या केवळ शारीरिक आरोग्याशी संबंधित नसून माणूस जेव्हा अंतर्बाह्य, रोगमुक्त व समाधानी असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने निरोगी समजला जातो. सुखी व समाधानी आयुष्यात उत्तम आरोग्याची भूमिका महत्त्वाची असते. कारण मंडळी, असेच बरेच लोक आहेत ज्यांना आजार आहेत, परंतु त्यांचे आरोग्य त्यांना त्या रोगाशी लढण्यास सक्षम बनवतात. त्यांचे बळकट शरीर त्यांना रोगाशी लढून शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करण्यात मदत करतात. उत्तम आरोग्य राखलेले व्यक्ती जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकतात. रसिको, आपले शारीरिक आरोग्य म्हणजे आपल्या शरीराची कार्यात्मक आणि चयापचय कार्यक्षमता आणि शरीरात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता होय. म्हणजे ज्याची ही क्षमता उत्तम असते तो उत्तम आरोग्याचा धनी समजला जातो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करा. रसिको, उत्तम आरोग्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. आपले आयुष्य निश्चितच मौल्यवान आहे. उत्तम आरोग्याची किंमत ही आजारी पडल्यावरच आपल्याला कळते. रसिको, उत्तम आरोग्याशिवाय जीवन हे चव नसलेल्या अन्नासारखे. आरोग्य आपल्याला आपले जीवन आनंदाने जगण्याची संधी देते आणि आपल्याला आपल्या इच्छेनुसार वाटेल ते करण्यास सक्षम बनवते.
आपण जेव्हा निरोगी जीवनशैली जगतो तेव्हाच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहू शकतो. रसिको, आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तर आपले मन देखील टवटवीत राहते. मंडळी, निरोगी जीवनशैली जगल्याने केवळ आपलं आयुष्यच वाढत नाही तर आपले शरीर आणि मन देखील टवटवीत राहते. पूर्वी माणसाचे संपूर्ण आयुष्य निसर्गाभोवतीच केंद्रित असल्याने ते निरोगी जीवनशैलीचे पालन करत असत. आता आपल्याला त्यांच्यासारखं जगायला तर जमणार नाही, पण आपण स्वतःला काही चांगल्या सवयी निश्चितच लावून घेतो. या आरोग्यदायी सवयी स्वतःला लावून घेणे व त्या शिस्तीत पाहणे खूप कठीण असले तरी त्यासाठी आपल्याला स्वतःशी पक्का निश्चय करावा लागतो आणि आपल्या मानसिकतेत बदल करावा लागतो. रसिको, दृढ इच्छाशक्ती आणि लक्ष्यावर केंद्रित ध्येय ठेवले तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या सवयी लावून घेऊन निरोगी जीवनशैली राखू शकतो. आपल्यापैकी बहुतेकांना अतिरिक्त वाढलेले वजन, कमी झालेला स्टॅमिना आणि निस्तेज दिसणे यासारख्या काही प्रकारच्या आरोग्य समस्या असतात. आता या समस्यावर मात करण्यासाठी निरोगी जीवनशैली पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपण त्यासाठी काही आरोग्यदायी टिप्सचे पालन करू शकता, आपली जीवनशैली निरोगी बनवू शकता. रसिको, उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवनशैली आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यात आणि प्रत्येक क्रिया चांगली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपल्याला संतुलित आहार व पुरेशी झोप घेण्याची सवय लागते. यामुळे अनेक गंभीर रोग आपल्यापासून 4 हात लांब राहतात. रसिको, संतुलित निरोगी आहार घेतल्याने शरीराला सर्व आवश्यक ते पोषक तत्वे मिळतात जे आपल्या शरीराचे कार्य अचूकपणे चालण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही पण या सोप्या आरोग्यदायी टिप्सचे पालन केले तर तुम्हाला निरोगी शरीर व शांत मन मिळणे अधिक सोपे होईल. रसिको, तुम्ही संतुलित आहार घेत असाल आणि दररोज पुरेसा व्यायाम करत असाल तर यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल. जर आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंबली तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो. तुमचे शरीर अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनते. सर्व गोष्टीचा एकत्रितपणे परिणाम म्हणून माणूस आनंदी व दीर्घायुषी होतो. रसिको, निरोगी जीवनशैली पाळली तर आपली त्वचा निरोगी आणि अधिक काळ तरुण राहते. आपले केस चमकदार, दाट राहण्यास मदत होते आणि एकूणच शरीराचे आरोग्य सुधारते. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली निरोगी जीवनशैली अनेक गंभीर आजार, अनेक धोकादायक विषाणू आणि जीवाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते. परंतु तुमची जीवनशैली ही निष्क्रिय असेल तर तुम्हाला कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्मोनल असंतुलन हे अनेक हानिकारक आजार होऊ शकतात. मंडळी, हलक्या फुलक्या ॲक्टिव्हिटी करा. रोज थोडी बहुत फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याने आपण केवळ फिट न राहता आपले वय देखील वाढू शकते असे संशोधनातून स्पष्ट झाले. मग आपण लिफ्टचा वापर न करता जिने चढू आणि उतरू शकता, बागकाम करू शकता, थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरायला जाऊ शकता, योगासने करू शकता. फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढत्या वयात होणाऱ्या आजारापासून आपल्याला दूर ठेवू शकतात. रसिको, त्यानंतर ताणतणावापासून दूर राहा. काम, जबाबदारी, कुटुंब, तब्येत आणि इतरही काही घटक आपला ताण वाढवण्यासाठी जबाबदार असतात. परंतु तुम्हाला तुमच्या बॉडी आणि माइंडला हेल्दी राखायचे असेल तर तणावापासून दूर राहण्याच्या उपायाकडे लक्ष द्यावे. आणि वरील सगळे उपाय तुम्हाला ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. मंडळी, मेंदूला आपल्या सतत बिझी ठेवा. जर तुम्हाला चांगले दीर्घायुष्य व्हायचे असेल तर आपल्या मनाला सतत कशात तरी गुंतवा. मेंदू ॲक्टिव्ह राहण्यासाठी नवीन गोष्टी शिका. नवीन गोष्टी, नवीन भाषा, माइंड गेम्स अशा सारख्या कोणत्याही गोष्टी शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला आनंदी ठेवा. ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद वाटतो त्यासाठी वेळ काढा. यामुळे शरीरातील हॅपी हार्मोन्स रिलीज होतात ज्यामुळे ताणतणाव दूर होतो आणि आतून आनंदी असलेला व्यक्ती दीर्घायुषी होतो. चला तर मंडळी, याच नोटवरती मी आरजे रुपाली तुमचा हितेच निरोप घेते. त्यामुळे ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.